राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत पवार कुटुंब घेणार मोठा निर्णय। आधी विलिनीकरण मगच नेतृत्वाबाबत चर्चा। दोन्ही राष्ट्रवादी पक्षांबाबत 2 दिवसात निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षावर तासभर खलबत। आम्हाला लवकरात लवकर राष्ट्रवादीबाबत निर्णय घ्यायचा आहे, मुख्यमंत्र्यांना सांगितलं। बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांची माहिती। यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता। अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री यंदा अर्थसंकल्प मांडणार। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी होणार। राज्य सरकारचे सीआयडीला आदेश। खात्रीलायक सूत्रांची माहिती। बारामती विमानतळावर रडार नव्हतं, एटीसीही नाही, याची जबाबदारी डीजीसीएला घ्यावी लागेल, संजय राऊतांचं वक्तव्य। अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर। अनेक मोठे नेते उपस्थित असताना मोठी दुर्घटना टळली। ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर तर भाजपचे कृष्णा पाटील उपमहापौरपदी। ठाणे महापालिकेमध्ये 1.25 वर्षांच्या महापौरपदाचा फॉर्म्युला। नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा निर्णय। मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये बेकायदेशीर जाहिरातींचा मुद्दा ऐरणीवर। भोजपुरी चित्रपटांसाठी कलाकारांच्या ऑडिशनच्या जाहिराती। नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। आणि मुंबईतील मालाड प्राध्यापक हत्या प्रकरणात आरोपी ओंकार शिंदेला न्यायालयीन कोठडी। 12 फेब्रुवारीपर्यंत आरोपी न्यायालयीन कोठडीत असणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।